कोणीच हगामुताले नाही जावाचा बे, नाही तर ढुंगणामध्ये शिरलो समज सुवा. अजी काहून सर, हगामुताले काहून नाही जावाचा? अबे तर बरोबर आहे ना. तुम्ही हगामुताले तर जात्या, तर काप्या धरून येते ना रे तिकनाल. मला सप्पा माहित आहे तुमचा सॉंग. लमच्या मनमानी काप्या आणत्या. तुमचा शेकू का बे? अजी तर हगामुताचा ना काप्याचा का संबंध आहे जी? हगामुताले माणूस असत जाते. पाणी पिवायला तहान लागली तर पाणी पिवायला जातून. अबे पॅन्टवर हगा, पॅन्टवर मुता येतेच, पण नाही का बाहेर जावाचा नाही. अजी तर हे पोरगी काठी बसली आहे ना, हिच्या समोरच कस का हगून मुतून लागली तर पोरी बारीच्या समोर हगून मुतून का? अबे तर तुला लागली आहे का? नाही. म्हणजे ती एलपाडे धंदा काल करतेस, कायले विचारतेस? हगामुताच्या गोष्टी लमच्या शेकून देईन. सरजी माझ्या पोट दुखते. तुझा काय ना पोट दुखते बे? का झाला तुझ्या पोटामंदी? नालायक लमचा रामखोर, कहा ना पोट दुखते तुझा? पोट दुखते म्हणते, कधी गांड दुखल, कधी गुबी दुखल, कधी फेंडा दुखतीन, सप्पा दुख्याच राहते तुझा. लमच्या पेपर सोडवायला आलास, 10वीचा पहिला पेपरच ना तुझ्या गांडगुबी दुखीच आहे. आणि बोर्डाचा पेपर हो ना बे, असं साधा सिंपल पेपर हो का? लमच्या लिहितेस का पाहितेस? नाही तर मारीन गचाट्याच्या गचाट्या. जिंदी एखादी मग नाहीच लिहिलं तर मग मनमानी मार जा. अबे मी कोणाला मारत नाही, पण तू नाही लिहिला असता तू फेल होशील, माझी गलती नसे मग ते ती. माझे मा एवढा मोठा सुवा धरून यावा लागते? शिरू का तुझ्या ढुंगणामंदी? का रे गुबे? हेट कराक मास्तर आहे. काहाला आमच्या वर्गात लागला तर हा? चांगल्या पद्धतीनं लिवायचा असेल तर लिवा, नाही तर मनमानी मार मारीन मा टोंगऱ्या बैठील. मोठा खराब मास्तर आहो मग मी. मग मंजाल तर चालेल, भस्मारे मास्तर खराब होता म्हणून. अजी तुमचं आडनाव भस्मारे आहे का? मग नाही तर का बे, असं तसं आडनाव आहे का माझा? मी थोडसा परसाकन लागली तर बाहेरून येतो. मग ते शेण चाटे सर येतील घडीभरानंतर राऊंडरवर आहेत ते. माझे मा हा मास्तर म्हणावं उगा रावा, मनमानी बंबलते पोरायच्या ना बारायच्या. मग असा काहाची सवय म्हणतो बंबलाची? बिना फालतू ना. काय पिंके उगी राही ना, काहाला बंबलतेस? आला गेला तर गोबीमध्ये हुदाडल ना तुझ्या सुवा. भस्मारे मास्तर कम बदमाश आहे म्हणलीस का? धरते ना हुदाडाच काम करते. लमडीच्या मला एक पेपर नाहीये ना, काही नाहीये. काहाची बोर्डाची परीक्षा भेदा हवीची? असाही शाळा शिकून कोणाचा भला झाला? ह्या 2-3 कागदाच्या तुकड्यानं माझा का होणार आहे? असंही नाहीतरी लमडीच्या आपल्या घरच्या गाई म्हशी राखावलंच नेईन मी. शाळा शिकूनही त्यापेक्षा नाही शिकला तो परवडते. अशी नाहीतरी कुठची नोकरी लागते. नाहीतरी गाय म्हशीच राखण्यात आपल्याला. बे टिंक्या थोडसा सांग ना बे. मलाच तर नाहीये बे काही. कालवरी नाही का मग बॅट बॉल खेळावलं गेलतो, मला काही येच नाही आता लमडीच्या. अभ्यास केलोच नाही मी. तुझ्या तोंडामध्ये लमडीच्या कुत्रीचा गु. लमच्या माझ्या संगी असून अभ्यास नाही केलास तू? अरे का म्हणत्या मुतखडे सर? कसं चाललं 10वीचा पेपर? अरे का सांगू पाटेल, लमचे एकही पोरं अभ्यास करून नाही येत गा. लमचे नुसतं काप्या करतात. माणूस हैराण आहे ह्या पोरायपासून. लमचे 10वीचेही पोरं तसंच आहेत आणि 12वीचेही पोरं तसंच आहेत. त्याच्यावर चांगला रागावले गेलो नाही का मी, मला मागच्या मागे शिवा देतात आणि म्हणतात मुतखडे मास्तर बदमाश आहे म्हणतात. असा कोणता वाईट केलं का मी? याला अभ्यासच करावले सांगतो ना. लमच्या इला का गरज आहे पेपरामध्ये चिटिंग करावची? अरे बराबर आहे गुरुजी, का करत्या? पहिले सारखा शिक्षण नाही राहिला. पहिलेचे टीचर लोक केवढ्यान मारायचे, आता मार नाही बन. मग नाही तर का, पहिले मोठा मार आमच्या काळामध्ये. आता तसा मार खाल्ला असते ते पोरं वजले असते का? आजकालच्या पोरायला निसता पाहिजे मोबाईल. कोणाला अभ्यास करायचा आहे नाही. इकड तिकड दंड्याच्या वाणी हिंडतात लमचे दिवसभर, मोबाईल पाहतात. मग नाही तर का, आता का सांगत्या? आता जशी आहे तशी आहे. 10वीचे पेपर तसंच आणि 12वीचे पेपर तसंच. पोरा तसंच आहेत ना, का करत्या? का म्हणत्या कोणाला? बरोबर आहे, का म्हणजाल तर? अजी गुरुजी मला ऐकायला भेटला तो दिवाकरचा मुलगा मोठा हुशार आहे म्हणून चांगला मार्क मारू शकते वाटते ह्या परीक्षेमध्ये. अजी का सांगू, वर्गा म्हणलं एवढे पोरं मला तसंच दिसतात. का सांगू त्या दिवाकरच्या पोराची गंमत. लमडीच्या कोणत्या दिवशी बॅग धरून नाहीये शाळेमध्ये, कोणत्या दिवशी कपड्यावरच नाहीये शाळेच्या. एक दिवस मारलो त्याच्या पोराला तर तो आपल्या बापाजवळ नाव सांगायला गेला आणि त्याचा बाप येऊन मला दबका सांगते लमचा दिवाकर. आजकालचे पोरं मोठं बदमाश आहेत, का करतात का जण. लमचे पेपर ढंगाने सोडवत नाही, काही नाही. 10वीच्या पेपरामध्ये तसंच ना 12वीच्या पेपरामध्ये तसंच. मग नाही तर का पाटील, तसंच आहे. कोणाला काही म्हणून फायदा नसे. आपलं काम आहे आपण करणे, आपला काम आपण करणे, कोणाला म्हणून काही फायदा नसे. बरोबर नाही तर का जी गुरुजी? घ्या चला चाय पाणी पिऊन का? अरे का चाय पाणी पिते? मला तर चायाची सवकच नसे. आता म्हणते तर पिऊन टाकू कपक. अरे चायवाले भाऊ आण बरं गा तळकती फडकती शेळीच्या दुधाची एक चाय. बाबू शेळीच्या दुधाची चाय मी नाही पेत जी, तुम्हीच प्या.
अरे तर मग का हल्ल्याच्या दुधाची पेजा पेवा तुम्हीच, मी नाही पेत.